स्मिताताई कंसे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत, गावची भूमिका काय असेल? त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे. त्यांनी लढावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. इथलं स्थानिक कोण आहे? राजू शेठ म्हटले, जरा बोला. राजू शेठ पुढे या, पुढे या. संजू जरा मन मोकळं बोला. आज या आपल्या बेले गावातील दत्तनगर मटाले वस्ती या रस्त्याच्या उद्घाटनासाठी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या निधीतून आपल्या राजुरी गावचे युवा उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व पंकजभाऊ कंसे यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी मटाले मळा ते साकुरीकडे जाणारा जो हा मधला रस्ता आहे, या रस्त्याचं आज भूमिपूजन उद्घाटन समारंभ आज आपल्या आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्फत या ठिकाणी आज पार पडत आहेत. खरं तर संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना मनापासूनचे धन्यवाद व्यक्त करतो. पंकज भाऊंकडे फक्त गेल्या 7 महिन्यापूर्वी एक मागणी केली होती की आमचा एक रस्ता आहे मटाले वस्ती जातो साकुरीकडे जाणारा मधून जो रस्ता येतो मटाले वस्ती ते कोंबरवाडी रस्ता, याच्यामध्ये दूध वाहतूक असेल, शाळेतील विद्यार्थी असतील, शेतमाल असेल, याची ने आण करण्यासाठी एक अडचण तयार होत आहे. अशा मागणीतून पंकजदादांना एक शब्द टाकला आणि त्यांनी लगेच आपल्या प्रयत्नातून या ठिकाणी हा रस्ता मंजूर केला. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या निधीमार्फत मटाले मळा ते साकुरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे व दादांचे आभार व्यक्त करते. आम्ही इथून पुढे पण दादांसोबत आहोत. स्मिताताई कंसे यांच्यासोबत पण आहोत. मटाले मळा साकुरीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचं भूमिपूजन आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि एक सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. मटाले मळ्यातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, दत्तनगरमधील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर मटाले वस्ती आणि पलीकडे गाडगे मळा अशी 2 दादा पलीकडच्या बाजूला वस्ती आणि साकुरीकडे जाणार हा रस्ता आहे. तर दत्त जयंती निमित्तानं दादा आपण नित्यनियमाने दरवर्षी मी या ठिकाणी येत असता आमचे संजू मामा असतील, सुभाष मामा, ही सगळी मंडळी, राजू मामा, सगळ्या मंडळींची आग्रहीची मागणी अशी होती की ही सगळी काळी माती असलेली जागा आहे आणि याच्यावरती झाला 6 महिने 8 महिने कायमस्वरूपी हक्काचा एक रस्ता त्या ठिकाणी तो शब्द मान्य करून या ठिकाणी पुढच्या वर्षाच्या अगोदर आपण हा संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण करून देणार आहोत. त्याबद्दल मी सर्व मटाले मंडळी असतील, या भागातील सर्व पंचक्रोशीतील नागरिक असतील, दत्तनगर असतील, सगळ्यांच्या वतीने आपले मनापासूनचे जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. भविष्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकांच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर विकास कामं ही माध्यम असलं पाहिजे. तुमच्या जनतेच्या अडचणी सोडवण्यात उमेदवार किती सक्षम आहेत हे पाहिलं पाहिजे. आणि आम्ही दोघेही दाम्पत्य आदरणीय शरदांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजासाठी तळमळीनं काम करतोय. आज जर आपण बघितलं तर ही काही बोलायची वेळ नाहीये, परंतु ह्या माणसाकडे काय वाचतं असं पाहिलं तर मोठा बंगला काय वाणी साहेब त्यांनी बांधला नाही अजून, परंतु असे 10 बंगले बांधतील इतके पैसे त्यांनी लोकांसाठी खर्च आजपर्यंत केलेले. म्हणजे माणसाची समाजाप्रती तळमळ किती आहे हे यातून निष्पन्न होतं. आणि आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांना एक प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी समाजामध्ये काम करतो. आता समोर जर आपण गेलो त्या बाजूला
तर काय ना आपलं नागेश्वर वस्तीच्या पलीकडचा रस्ता होता, जवळपास 700 मीटरचा रस्ता होता. आपण तुम्हाला प्रेरणास्थानी ठेवून आपण 700 मीटरचा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे, स्वखर्चातून पूर्ण केला जातो. अडचण इतकी होती आता यांची का शेतामध्ये जायला त्यांना स्कोप नव्हता, कारण कॅनलचं पाणी येतं, पाझरहून वाड्यामध्ये पाणी यायचं आणि तो रस्ता देखील वाणीसाहेब आपण त्या ठिकाणी चोरेसर आपण पूर्णत्वाला नेलेलं आहे. मग अशा व्यक्तीच्या माध्यमातून सगळी विकास कामं पूर्ण होत असताना भविष्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर आपण या गटाला न्याय देऊ शकलो तर याच्यापेक्षा जीवनातला वेगळा कुठला आनंद होणार नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद या कामासाठी मतदान रूपी या ठिकाणी भविष्यामध्ये लागणार आहेत. माझी धर्मपत्नी सौ स्मिता पंकज कंसे या निवडणुकीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सामोरे जाणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की त्यावेळेस आपण देखील आशीर्वादाच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून एक तिच्यावरती पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा आणि या भागातील सर्व जी काही विकास कामं आहेत ती निश्चितपणानं दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण भविष्यात पूर्णत्वाला नेऊ असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.